नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बोगस कर्ज प्रकरणातील कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेका पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी गुरुवारी 50,000 रुपयांच्या वैयक्तिक हमीपत्रावर जामीन मंजूर केला. तसेच त्यांना प्रत्येक महिन्याच्या सोमवारी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावण्याचे आणि न्यायालयाच्या कामकाजावेळी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार 2019-2020 मध्ये कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे ऑडिट करण्यात आले. त्या ऑडिटमध्ये बँकेचे तत्कालीन चेअरमॅन विवेक पाटील हे बनावट खात्याद्वारे त्या बँकेतून पैसे काढत होते आणि ते कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीत टाकत होते असे आढळून आले. बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांनी रक्कम स्वतःच्या खात्यात वर्ग केल्यानंतर ईडीने याबाबत मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी बनावट खात्याद्वारे लोकांचे पैसे खाल्ले. ईडीने त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल केला, त्यांना अटक केली, पण अद्याप खटला न्यायालयात सुरू झालेला नाही. त्यामुळे जामीन मिळण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा फायदा त्यांना मिळाला. मात्र त्या लोकांना अद्याप त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. त्यांना आणि त्यांचे पैसे विमा संरक्षण आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या नियमानुसार मिळाले नाहीत. त्यांनाही असे वाटते की हा खटला लवकरात लवकर सुरू व्हावा, त्यासाठी आता मी प्रयत्न करेन असे म्हणाले आहेत. पावसाळी कालावधीत विविध प्रकारचे कीटकजन्य तसेच साथजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असते. याच पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी बुधवार हा दिवस कोरडा दिवस पाळावा असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे. पावसाचे पाणी सध्या सर्वत्र साठलेले आहे आणि या पाण्यामध्ये डेंग्यू, मलेरियाच्या डासांची पैदास होण्याची शक्यता असते. म्हणूनच वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत कीटकजन्य आजाराविषयी खबरदारी घेण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेने दिलेल्या सूचनांचे पालन करून नागरिकांनी पुरेशी दक्षता बाळगल्यास या आजारांवर वेळीच प्रतिबंध घालणे शक्य आहे. पावसाळ्यानंतर विविध कीटकजन्य रोगाचे प्रमाण वाढत असते. अशावेळी नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून प्यावे, तसेच भाज्या, फळे इत्यादी वस्तू स्वच्छ धुवून मगच खाण्यासाठी वापराव्यात. सर्व केर कचरा घंटागाडीतच टाकावा. साचलेले पाणी, डबकी यातील पाणी वाट काढून वाहून जाईल अशी सोय करावी, जेणेकरून डास उत्पन्न होणार नाहीत. अतिसार झाल्यास क्षार संजीवनी मिश्रणाचा वापर करावा. घरांतर्गत डास उत्पत्ती स्थाने टाळण्यासाठी घरातील फुलदाणी, मनी प्लांट, वॉटर कूलर, फ्रीजच्या मागील ट्रे, पाणी साठवण्यासाठी वापरलेले ड्रममधील पाणी आठवड्यातून 1 दिवस बुधवारी पूर्णपणे काढून कोरडे करून कोरडा दिवस पाळावा, अशा सूचना वैद्यकीय आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांनी केली आहे. राज्य सरकारने 17,800 कोटी रुपये खर्च करून 21 किलोमीटर अंतराचा समुद्रावर अटल सेतू बांधला. परंतु अटल सेतूवरून मुंबई पुणे या मार्गिकेवर प्रवास करणाऱ्या 50,000 वाहनांना सध्या पनवेलमधील कोळखे गाव ते कोन गावापर्यंत मंद गतीने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कोळखे ते कोन या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर उन्नत मार्ग बांधणार असून यासाठी सुमारे 1,002 कोटी रुपये खर्च करणार आहे. ही मार्गिका बांधकामासाठी 30 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. जलजीवन मिशन योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री वयश्री योजनेची आढावा सभा गुरुवारी पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात झाली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या योजनांचा आढावा घेतला. जलजीवन मिशनच्या कामांमधील समस्या लवकरात लवकर दूर करून या योजनेचा नागरिकांना लाभ मिळाला पाहिजे, यासाठी उपाययोजना करा, अशा सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. या सभेला रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड, कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव यांच्यासह विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी आणि आशा सेविका, महिला बालविकास खात्याचे अधिकारी, गटविकास अधिकारी, विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. जलजीवन मिशनची कामे लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना या योजनेचा फायदा झाला पाहिजे, यासाठी अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून समस्यांवर तोडगा काढावा, अशा सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच लाडकी बहीण योजनेच्या कामाचा आढावा घेत जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ झाला पाहिजे, याकरिता आशा सेविकांनी चांगले काम करावे. आपले काम जरा चांगल्या पद्धतीचे असेल तर श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आपल्यामधील चांगले काम करणाऱ्या पहिल्या 5 आशा सेविकांना 3,000 तर 10 आशा सेविकांना 1,500 रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला रायगड जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे. महसूल पंधरवड्याअंतर्गत पहिला दिवस माझी बहीण लाडकी बहीण योजनेसाठी होता. अखेरपर्यंत जिल्ह्यात 1,33,715 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यात या योजनेसाठी 3,45,734 पात्र महिलांनी अर्ज केले आहेत. तालुका स्तरावर शिबिरे घेऊन पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी वेळोवेळी आढावा घेऊन प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. प्राप्त अर्जाची छाननी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात छाननी कक्ष स्थापन केलेले आहे. 3 शिफ्टमध्ये निर्धारित निकषानुसार अर्ज छाननी अंतिम करण्याच्या कार्यपद्धतीनुसार काम सुरू आहे. उर्वरित ऑनलाईन प्राप्त अर्जांवर तालुकानिहाय कार्यवाही सुरू आहे. नव्याने प्राप्त होणारे ऑफलाईन अर्ज ऑनलाईन करण्याचे काम गाव पातळीवर सुरू असून पात्र लाभार्थी यांना लाभ मंजुरी करण्याबाबतही कार्यवाही सुरू आहे. कर्जत चौक रस्त्यावर गोवंशीय मांस घेऊन जाणारा टेम्पो स्थानिकाच्या सतर्कतेमुळे पकडला गेला आहे. या टेम्पोमध्ये तब्बल 1.5 टन गोमांस जप्त करून चालक आणि क्लीनर या दोघांना अटक केली आहे. या आठवड्यातून कर्जत पोलिसांची ही दुसरी कामगिरी आहे. चौक कर्जत रस्त्यावर कोल्हापूर वाडा या हॉटेलच्या समोर हा टेम्पो बंद पडला होता. त्या टेम्पोला टोईंग करून नेण्यासाठी चालक प्रयत्न करत होता. मात्र त्या गाडीतून दुर्गंधी येत असल्याने स्थानिक तरुणांनी त्याबाबत कर्जत पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी त्या टेम्पोची पाहणी केली असता त्या टेम्पोत गोमांस असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी टेम्पोचा चालक आणि क्लीनर या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता पनवेल येथून घेऊन जात असल्याची त्यांनी कबुली दिली. पोलिसांनी संबंधित टेम्पोमधील मांस कर्जत खोपोली रस्त्यावर सर्व 1.5 टन गोमांस नष्ट केले. या प्रकरणी कर्जत पोलिसांनी मुंबई अंधेरी आणि मुंबई भांडूप येथील 2 तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्या दोघांवर कर्जत पोलीस ठाण्यात कारवाई केली आहे. रोहा अष्टमी पुलावरून बुधवारी सकाळी कुंडलिका नदीच्या पात्रात अज्ञाताने उडी मारल्याची घटना घडली होती. त्याचा तपास युद्ध पातळीवर सुरू करण्यात आला, परंतु सलग दुसऱ्या दिवशीही संध्याकाळपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. कुंडलिका नदीपात्रात रोहा अष्टमी पुलावरून बुधवारी अज्ञात व्यक्तीने उडी मारली होती. ही घटना कळताच रोहा उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस निरीक्षक देवीदास मोपडे यांनी रोहा पोलीस स्टेशनची टीम आणि आपत्कालीन पथकाने युद्ध पातळीवर अज्ञात इसमाचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. कुंडलिका दुथडी भरून वाहत होती, त्यामुळे शोध घेण्यास आपत्कालीन टीमला अडथळे येत होते. गुरुवारी पोलीस निरीक्षक देवीदास मोपडे त्यांची 12 जणांची टीम माणगाव येथील साळुंखे रेस्क्यू टीम, कोलाड येथील SVRS रेस्क्यू टीम त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. अलिबाग पेण मार्गावरील कार्ले खिंडीत गुरुवारी 2 वाहने बंद पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यानंतर वाहतूक कनकेश्वर मार्गे वळवण्यात आली होती. दुपारनंतर बंद पडलेली वाहने बाजूला करण्यात आल्यानंतर कार्ले खिंडीतून वाहतूक सुरू करण्यात आली. कार्ले खिंडीतील एका अवघड वळणावर गुरुवारी ट्रक बंद पडला, त्यामुळे या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू होती. सकाळी 11च्या सुमारास JSW कंपनीतील कामगारांना अलिबागकडे घेऊन जाणारी बस याच वळणावर फसली, त्यामुळे दोन्ही बाजूकडची वाहतूक ठप्प झाली. या मार्गावरील वाहतूक कनकेश्वर मार्गे वळवण्यात आली होती. दुपारी क्रेनच्या सहाय्याने बस बाजूला करण्यात आली. मुसळधार पावसामुळे केरळमधील अनेक भागांमध्ये पूर आला आहे. वायनाड जिल्ह्यात भूस्खलन होऊन 250हून अधिक लोकांचा बळी गेला आहे.
ही घटना ताजी असतानाच आता उत्तर भारतातही तशीच स्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे दिल्लीच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. त्याचबरोबर उत्तराखंडमध्येही अतिवृष्टी चालू आहे. केदारनाथला जाणाऱ्या मार्गावर लिनचोलीजवळ ढगफुटीची घटना घडली. त्यामुळे काही क्षणात मंदाकिनी नदीची जलपातळी वाढली. जोरदार पावसामुळे ओढे, नालेही तुडुंब भरून वाहत आहेत. तसेच केदारनाथला जाणारी पदयात्रा विस्कळीत झाली आहे. पदयात्रेच्या मार्गावरच ढगफुटी झाल्याने काही तीर्थयात्रेकरू अडकल्याचे वृत्त आहे. प्रशासनाकडून मदतीची कार्यवाही सुरू झाली आहे.